कुठं जायचं नाही, कारण गोरगरिबाच्या लढ्यात सामील व्हायचं. श्रीमंत गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, कुठं हाटलावर झोपायला जायचं नाही, जेवायला जायचं नाही, काय नाही. चटणी भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं. इथं एकजुटीनं या. तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्याच्या विरोधात जाऊन एकाने उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर आहे, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवटचं सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरगा आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतं. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हो शब्द आहे माझा तुम्हाला. ही हात जोडून मराठ्यांना विनंती आहे की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून आहेत त्या मी पूर्ण करणार आहे, मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं. मी काल दौरे करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, सलाईन घ्यायला लागतात. माझे लय हाल आहेत, माझ्या लय वेदना आहेत. माझा याच्यात शेवटही होऊ शकतो, पण माझा मराठा समाज सांभाळा. काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला आता शरीर साथ देत नाही. पहिल्यांदा मी 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहेत, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत नाही. उठायला पायऱ्या चढायच्या असल्या तरी मला खाली वर धरायला 2-2, 4-4 माणसं लागतील. त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत उपोषणामुळे. एखाद्या दिवस माझा शेवट सुद्धा होऊ शकतो याच्यात. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कुणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. हे लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हात जोडून विनंती आहे. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे, पण मी मात्र मॅनेज होऊन फुटणार, गद्दार होणार नाही. मात्र मराठ्यांनी एक हात जोडून तुमच्या पायात चिरणी विनंती माझी की 25 जानेवारीला तुफान ताकदीनं घराघरातले सगळे मराठी अंतरवालीत या. ही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती. सगळे कामं धंदे बंद ठेवा. 4-4, 1-1, 2-2 दिवस काम बंद ठेवल्याने काय फरक नाही पडणार, आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले, कानाकोपऱ्यातले, मुंबई असन, कोकण असन, खानदेश असन, विदर्भ असल, मराठवाडा, मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठे, नोकरदार, कर्मचारी मराठ्यांनी सगळ्यांनी अंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. पण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं अंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुकाभर करा, जिल्हाभर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं फिरा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घरापर्यंत जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले, कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवालीत या. माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या. सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे, हे पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचारा. 21 ऑक्टोबर 2023 आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः असं म्हटलं होतं की ईडब्ल्यूएस नावाचं बिल्लू सरकारनं सोडलंय आणि ईडब्ल्यूएस हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगाने आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला ईडब्ल्यूएस चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं. आणि आता 7 मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की ईडब्ल्यूएस द्या. दादा, मी हे आज म्हणत नाहीये. मी पूर्वीपासूनच सांगतो, सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. बाजू नकोच, हे नको ते पण नको, पहिल्यापासून म्हणणं आहे. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीयेत. आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत आहे. मग आमचं ओबीसीचं, कुणबीचं आता तुम्ही काय केलंय, एसीबीसी दिले सरकारनं, ते राज्यापुरतं.
आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही ईडब्ल्यूएस रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी आहे की आपल्याला ईडब्ल्यूएस पाहिजे. ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की ईडब्ल्यूएस लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीचं दिलं, जे आमच्या हक्काचं आहे, ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच येत आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही येत, ते द्या म्हणतोय आम्ही आमचं. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा तोटा व्हायला लागलाय सरकारमुळं. कारण त्यांनी एससीबीसी दिल्यामुळे ते ईडब्ल्यूएस रद्द झालं. यांनी दिलं नसतं ते रद्द झालं नसतं. चूक सरकारची, त्यांना आम्ही त्यांची चूक दुरुस्त करायची सांगायला लागलो, बाकी काय नाही. असं आहे की त्यामुळे मागच्या ज्या भरती झाल्या त्यात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ झाला नाही आणि मेरिट हाय गेलं. याला दोषी जबाबदार कोण आहे? मग सरकार एससीबीसीचं मागितलंच नाही ना. तुम्हाला द्यायचं कोणी सांगितलं? तुम्हाला द्यायचंच नव्हतं ना सांगितलं. तुम्ही लादलं आमच्यावर. आम्ही मागतोय कोणचं तुम्हाला की कुणबी आरक्षण. जे कुणबी म्हणजे आम्ही मराठा समाज हा सगळा शेतकरी वर्ग आहे राज्यातला सगळा. मग शेतकरी म्हणजे कुणबी. पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, सुधारित शब्द शेतकरी आला. आम्ही सगळे शेतकरी आहेत. आम्हाला काय लाज असायचं कारण नाही आमच्या शेतीत. म्हणून आमचं हक्काचं द्या. आम्हाला जर ते दिलं, 83 क्रमांक कुणबी आहे, कुणबी मराठा एक आहे. पोटजात उपजात म्हणून बाकीच्या घातल्यात मराठ्यांची घालता येते, पोटजात उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून. मग तुम्ही ती घालत नाहीये. मग आम्हाला हे बाह्य अंग जे म्हणतात हे घेणं देण्याचं सांभाळायला लागतंय. कुठं एससीबीसी ईडब्ल्यूएस. तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण द्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आमचे पोरं अधिकारी बनते ना. हे म्हणणं आहे सरकार. हे सरकार दोषी आहे. पाटील साहेब, तुम्ही मागच्या 1.5 वर्षापासून लढा करता. तेच सरकार, तेच मुख्यमंत्री फक्त आलटून पालटून त्याच ठिकाणी बसलेले आहेत. तुमचंही आंदोलन आंतरवालीतून त्या ठिकाणाहून सुरू आहे. तुम्हाला मागच्या सरकारने नाही दिलं, मग ह्या सरकारने जेच व्यक्ती आहेत त्याच गोष्टी आहेत सगळ्या. तुम्हाला का अपेक्षा वाटते की आता ही आपली मागणी मान्य होईल? हे बघा, मागं पण तेच होतं, आता पण तेच आहे. नवं सरकार आलेलं नाही आणि आलटून पलटून बी आलेलं नाही. सगळे तेच आहेत. पहिल्यांदा तेच चालित होते, आताही तेच चालक आहेत तेच आहेत. बदल नाही. परंतु त्यांना जशी संधी दिली होती तसं हे नवीन सरकार आहे. म्हणजे आता ते नवीन झालेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदल झालेला त्यांच्यातला, त्यांनाही संधी दिली पाहिजे. त्यांना दिली ना, मग यांना का संधी नाही? म्हणून आम्ही 2 महिन्याचा वेळ त्यांना मध्ये दिलाय. या 2 महिन्याच्या काळात त्यांनी द्यावं आणि मराठा समाजाचं कल्याण करावं. मराठा समाजाची नाराजी अंगावर पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू नये. असं आहे की जे सरकार निवडणुकीच्या काळात झुकलं नाही ते आता कुठल्याही निवडणुका नसताना झुकेल असं आपल्याला काय वाटतं? येऊ द्या ना 25 तारीख, कळन त्यांना. पूर्वी तेच होते, आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. आम्हाला काय वाटत नाही त्यांचं. पूर्वी तेच होते, आता पण तेच आहेत. हा, दुसरे कोणी असते असे तसे तर वाटलं असतं आता काय होईल कसं होईल. पूर्वी तेच होते, आताही तेच आहेत. मराठ्यांच्या पुढं कोणचं सरकार नाही 70 वर्षातलं. शेवटी ते सिद्ध होईल आणि मग सरकारला कळत. पण मी ओबीसीतून आरक्षण घेणार. पाटील साहेब, त्यांचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा आहे, तोच मी पुढे घेऊन जातो की निवडणुकीच्या काळामध्ये एखादा मोठा समाज नाराज असेल तर त्याच्याशी झुकतं घेतात सगळे राजकीय पक्ष. तसं निवडणुकीच्या आधी तुम्हाला घाबरून राहिलेलं सरकार ते सत्तेवर बसलं. आता खरंच निवडणूक नाही, मग तुम्हाला एंटरटेन करायचं, तुम्हाला घाबरायचं काय कारण सर? मराठ्याने जाणलं त्यांना. मराठ्याशिवाय सत्ता येत असते का राज्यात कोणाची? मराठ्याने मन बरं म्हणा एखाद्या आमदाराला, तुला मराठ्याने मतदान नाही केलं दाखव बरं एखादा. आणि ज्या मराठ्याने मतदान केलं ते आता गचुऱ्याला धरून बाहेर काढतील ना. तो लेकराचं कल्याण झालं, आमच्या लेकरासाठी भांडायला चल. पडड्याला असूनच निवडून आलेस, दोघांनी मतदान घेतलंच ना. असं कसं काय होऊ शकतं? मराठ्यांचा रोज त्यांनी अंगावर नाही घेणार. त्यांनी जर घेतला मग त्यांना कळण पुढं काय असते. आता तुमची फडणवीसांविषयीची काय भूमिका आहे? कारण फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. पूर्वी जी होती ती मध्यंतरी होती ती का आता वेगळी? त्यांना वेळ दिला, यांना पण 25 तारखेपर्यंत वेळ दिला. एक शब्द बोललो नाहीत. त्यांनाही सुरुवातीला बोललो नव्हतं, आताही बोललो नाहीत. सरकार आल्यापासून 25 जानेवारीपर्यंत ब्र शब्द काढलेला नाही. बेमानी मराठा समाजाबरोबर झाली की सामना मराठ्यांचा आणि सरकारचा. सरकारचा की फडणवीस? आता ते मी आताच बोलायला होतो. होय, 25 तारीख आल्यावर लगेच बघू. आता वेळ तर द्यावा लागेल ना 2 महिन्याचा. सरकारकडून आणखी आशावादी आहे का नसायला पाहिजे? त्यांच्याकडून पण होतो. हे पण तेच आहेत, का नसायला पाहिजे? कारण देणारं तेच आहेत. भांडण धरावं लागेल तर पडलेल्यांशी नाही, सत्तेत असणार अशी मागणी करायची असेल कोणाला तरी सरकारकडेच करावी लागणार. आम्ही सरकारकडे करायलो, आज केली जाहीरपणानं आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली आम्ही. आणि याच्यावरती ते तातडीनं दखल घेतील, मराठ्यांना बेदखल करणार नाहीत.
कारण सत्तेवर बसायला मराठाच आहे. त्यामुळे त्यांना हे करावं लागेल. त्यांनी जर नाही केलं त्यांना 25 जानेवारीच्या नंतर मग कचका कळल. आपण वाईट निर्णय घेतला मराठ्यांना नाही देऊ. तुमचा सुपडा साफ कुणाचा करायचा होता मग? आता एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणताय की यांनी मतदान त्याला केलं, त्यांनी याचा केलं, तुम्हाला सुपडा साफ कुणाचा करायचा होता? सगळ्याचाच यांचा. पण आमचं समीकरण जुळलं नाही राव. आमचं जुळलं असतं तर मग यांना कचका दाखवला असताना. कारण दोन्ही आमच्याकडून बोलत नाहीत म्हणून आमचं चाललं होतं समीकरण जुळून आपलेच. आता आमचं समीकरण जुळलं नाही. मग मैदानातच नाही तर सुपडा साफ कसा करणार? मैदानात सुपडा साफच दाखवला असतं मला, तरी उद्याचा दिवस उगलच ना आमचा. तुम्ही निवडणुकीची घोषणा मागे घेतल्यानंतरचं वक्तव्य सुद्धा होतं की सुपडा साफ करणार. हे बघा, मी काय असं करत नाही. भांड काय म्हणते ते गाडग्याला जायचं कुंकड टाकला पाहिजे ते तर काय त्यातले फुसके धंदे मी नाही करत. मी जाहीरच सांगितलं होतं. मी कोणाला कधीच पाडा मानलेलं नाही, लोकसभेला नाही विधानसभेला बी नाही. स्पष्ट कोणाचंही नाव घेऊन कधीही बोललेलं नाही. मला राज्यात कोणी माणूस दाखवा की तो सांगितलं होतं याला याला म्हणून. मी माझ्या शब्दावर ठाम असतो, कारण मला शब्द बदलू हे वागायचं नाही. त्यामुळे मैदानात जर आम्ही असतो तर सुपडा साफच केला असता. पण आम्ही मैदानात नव्हतो, समीकरण जुळलं नाही, मग मैदानातच नाही. मग आम्ही याला पाळणं त्याला निवडून आणणं याच्यात आम्ही असूच शकत नाहीत. हा, मात्र माझ्या मराठा समाजाला मी जाहीर सांगितलं होतं, तुम्हाला ज्याचं काम करायचं त्याचं करा. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. मराठा बंधनमुक्त केला होता. कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही. पण मराठ्याशिवाय या राज्यात सत्तेत कोणी येऊ शकत नाही, असा एकही आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्याचं मतदान. 25 तारखेपर्यंत तुम्ही काय करणार? आता मी आरामच करावं लागेल. कारण मी आता लोकांना भेटणार काय? नाही, भेटी तर होणारच आहेत, करणार तर आहेच. भेटी तर करणारच आहेत, नाही असं नाही. जसं जितकं सहल होईल तितकं करणार. सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर झाकलेली नाही. कारण मी जितकं समाजाला मानतो ना, हे शब्द मी हमेशा म्हणतो, तितकाच मी मीडियाच्या बांधवाला सुद्धा मानतो. कारण खूप लावून धरलेलं आहे आमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी आपण सुद्धा. म्हणून मला खरंच शरीर साथ नाही देत. 2 दिवस जर दौरा केला ना, मला 5-6 दिवसाला घ्यायला लागतं. मला आता चॅनलसमोर नाही बोलायला पाहिजे, कारण माझ्या समाजाला मला त्रास झाला खूप दुःख होतं, आणि माझ्या समाजाला त्रास झाला की मलाही लय दुःख होतं. मी शक्यतो माझ्या वेदना मी मीडियासमोर जास्त दाखवतच नाही. पण गेलो ना, माझं इतके अंगात आग होती, अंग ताटतं, हातपाय एखाद्या वेळेस सरळ होत नाही तर हात ताटतो. मला लय भयंकर त्रास होतो. म्हणून मराठा समाज यावेळेस गावागावात बैठक घेऊन मराठा समाजाच्या मराठा सेवकावरती, राज्यभरातल्या सगळ्या यांच्याच खांद्यावरती जबाबदारी यावेळेस मी जाणार आहे. गाठी भेटी पण घेणार आहे, पण जितकं शक्य होईल तेवढं. पूर्वीसारखं मी 20-20, 25-25 दिवस सलग नाही फिरू शकत. कारण मी जाऊन बघितलं, गावोची गावं जशाला तशी आहेत. मी आता जातोय ना, आम्ही गाव खेड्यातले सगळे मराठी जशाला तसे हालतच नाही. ते डायरेक्ट म्हणतात नाही लढ निवडणूक आणि काय देणं घेणं नाही, संपला विषय. आपला का धंदा नाही म्हणतात. आपल्याला आरक्षण पाहिजे. राजकारण आपला धंदा नाही, आपल्याला आरक्षण पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहेत. गावोगावी जातो तेवढेच फुल लोक आहेत. आपला मीडिया सुद्धा बांधव सगळे साक्षीला आहेत, तेही दाखवतात. जशाला तसे फुल लोक आहेत. हा, जे आमच्या गरिबाच्या एकजुटीवर आले होते काही नमुने, लय गोताळा, ते एखाद्या वेळेस नाराज आहेत का काय वाटतंय. कारण त्याला काही सापडलं नाही, आपल्याकडे सापडत नसतं. जातीला सापडलं पाहिजे, तुला सापडायसाठी नाही एकजूट. असे लय मोठे एखाद्या वेळेस वाटतंय तसं. काही जण बरं का, बरं सगळे नाहीत, काही जण मात्र आता दिसणार नाहीत वाटतं बैठका घेताना त्यांनी. कारण मराठा समाजाच्याही लक्षात येणार आहे, हेव नाही म्हणजे आपल्या एकजुटीवर राजकारण साधायसाठी आलता का मग तवा. नाही 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 येणार नाहीत ते, कधी विरोधात बोलत नाहीत आणि बोलणार बी नाहीत. कारण त्यांना काय वाटत नाही माझ्या समाजाचं वाटलं व्हावं. हा, ज्याला पक्षाचा स्वार्थ आहे, ज्याला पक्षाकडून काही साधायचंय, कमवा कमी काढाकाढी दुकानदाऱ्या, हे बोलू शकतात भाऊ. त्याला जात मोठी नाही, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा आहे, त्याला काही मिळायचं असेल त्यांच्याकडून पुढं, तो मात्र बोलू शकतो. पण शक्यतो मराठ्यांचं रक्त मराठ्यांच्या विरोधात बोलणारच नाही, हे सामान्य मराठा ठाम आहे. पण आता काही असू शकतं स्वार्थासाठी, रक्तावर सुद्धा उलटू शकतात, असू शकतं. आता ते काय बाकीच्यांचं मनाचं काही सांगू शकत नाही. पण शक्यतो जे आमची एकजुटीचा फायदा राजकारणात उचलायसाठी आले होते, ते जर नाही आले पुन्हा याच्यात तर बोलणार नाहीत. कारण त्यांना मराठ्यांची जाण आहे, असेच ते पण होते. कारण मराठ्यांच्याच रक्त मराठ्यावर उलटू शकत नाही, आणि उलटणारं रक्त हे मराठ्यांचं असू शकत नाही.
सात वेळाचं उपोषण, अनेक दिवसाचं उपोषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, याकडे कसं बघता तुम्ही? आता पुरी व्हायला पाहिजे. आता पुरी व्हायला पाहिजे. ते आता पुरी व्हायला पाहिजे भाऊ. हो, ते आता पुरी व्हायला पाहिजे. कारण आमच्या आम्हाला सुद्धा काही सय नाही. आम्ही काय अन्याय सहन करायलाच नुसते जन्मालेलं नाहीत, नुसतेच मार खायचे आणि रट्टे द्यायचे एवढ्यालाच नाहीत. आता ते डोकं बी लावायचं नाही. एकाही पोराला राज्यातल्या बोट नाही लागला पाहिजे. एकाही पोराला बोट नाही लागला पाहिजे राज्यातल्या मराठ्यांच्या. नसता मराठ्यांचा संयम सुटल मग. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.